सातपुड्यात भीषण बसचा अपघात झालेला आहे आणि त्यात 40 ते 45 विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। एका विद्यार्थिनीचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। घटनास्थळी थेट पालक आपल्या सोबत आहेत। आपलं कोणती शाळेतले आपल्या विद्यार्थ्यांनी कुठले मेहणबारा कसं काय अपघात झाला, कसं काय माहित पडलं तुम्हाला? आणि तिथं पोरांनी फोन केला, या गाडीमध्ये पोरं होतं त्या पोरांनी मला फोन केला की आमच्या गाडी पलटी झालेली आहे आणि बरेच पोरे नुकसान झालेले आहे, दुखापती झालेले आहे। वरलं एक पोर जागेवर ठार झाला आणि दुसरे दुखापती झालेले आहे असं सांगायचं। तुमच्या पोराला लागलंय? म्हणजे आमच्या पोरांना पण लागलेलं आहे, त्यांच्या 7वीला आहे पोरी आहे। योगिता आमच्या वडवी कंजाला राहणार कंजाला। जास्त लागलंय का काय परिस्थिती? लागलेला आहे तो मुक्कामार थोडासा डोक्यात लागलेला आहे। त्यांना म्हणजे दिवाळी नंतर ते परत शाळेमध्ये जात होते का? दिवाळी नंतर ते आता शाळा सुरू झालेली असं सांगायचं। म्हटलं आमचा पोरं जेवढे पोरे होते ते गोळा झालेल्या मुलगून मग बस मध्ये बसवलं आणि जात होते ते। आता दवाखान्यात कुठे उपचार घेताय काय? आता दवाखान्यात येथून उचलून आपल्या अकलूजवाल्या दवाखान्यात टाकल्या, तिथून बाकी पोरं नंदुरबारला घेऊन गेले। तर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पालकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं जे ते दुखापती झालेले आहे त्यांना तातडीने जे ते जवळच्या अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय त्यानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जे उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे हे दिवाळी झाल्यानंतर खरं तर विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या करून जे ते विद्यार्थ्यांना बसद्वारे जे ते मेहुणबारा चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारा या आश्रमशाळेमध्ये घेऊन जात होते आणि गावाकडनं त्या विद्यार्थ्यांना घेऊन जी बस जात होती ती बसचा हा अपघात झालेला आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे ते जखमी झालेले आहेत। तातडीने त्यांच्यावर उपचार जे ते सुरू आहेत। पालक देखील या घटनास्थळी आलेले आहेत। नेमकी अपघात कसा झाला त्या संदर्भात त्यांचे जे गाडीमध्ये असलेलं सामान जे ते काढण्यासाठी खरं तर पालक या ठिकाणी आलेले आहेत। प्रशासन सज्ज आहे, डॉक्टरांची टीम जी ते उपचार सुरू आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना जे ते उपचाराचं काम जे सुरू आहे आणि त्यांना नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सागर निकवाले, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।